नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जेणेकरून असा एक उपाय ज्याने तुमचे बरेच पैसे वाचणार आहे आणि तुम्हाला इतका त्याचा फायदा होणार आहे. आणि ही गोष्ट आता तर खूप जास्त गरजेची आहे, म्हणजे पावसाळा आणि ते हिवाळा तेव्हा तर ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट असते. पण तू काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहायचं. तर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला समस्या येते ती म्हणजे नाईट क्रीम कोणती वापरायची. कारण की या ह्याच्यामध्ये एकदम दमट वातावरण नसतं किंवा एकदम ऊन नसतो आणि आपली स्किनला बरेच प्रॉब्लेम होतात. कारण की पाण्याचं पण तितकं पाणी चेंज होतं किंवा पाण्यामध्ये भरपूर गोष्टी असल्यामुळे आपण चेहरा धुताना त्या गोष्टीचा आपल्यावरती इफेक्ट होतात. तर अशा वेळेस ॲक्च्युलीमध्ये क्रीम कोणतं निवडायचं आणि क्रीम कोणतं वापरायचं याच्यावरती अतिशय आपला प्रश्न पडतो की काय करायचं. तर आज मी तुम्हाला काही वस्तूंमधून, आणि ह्या वस्तू अगदी स्वस्त आहे आणि त्या वापरून तुम्हाला मी नाईट क्रीम घरी कशी बनवायची आणि त्याने काय फायदे होणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये नाईट क्रीम तुम्ही गरजेचं नाही की तुम्ही मोस्टली माझं म्हणणं आहे की तुम्ही हे रात्री लावा. कारण की याचे इन्ग्रेडियंट खूप छान तुमच्या स्किनला कामनेस देण्याचं, मॉइश्चरायझर देण्याचं, थोडासा ग्लोई इफेक्ट देण्याचं काम करतं. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की मी काय काय टाकते, पण त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये नाईट क्रीममध्ये आपल्याला ॲक्च्युली काय वापरायचं आहे. तर ॲलोवेरा जेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही वापरू शकता. ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजल टाकायचं आहे आणि ग्लिसरीन, हे दोन्ही गोष्टी टाकायच्या आहे. त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल येते, कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला ते मिळेल, ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्याला अतिशय चांगल्या प्रमाणात फेटायचं आहे आणि याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. तुम्ही कोणतंही ऑइल तुमच्या कन्व्हिनियंटनुसार टाकू शकता. याला छान मिक्स करायचं, अगदी याचा व्हाईट एक पेस्ट निर्माणसारखं होतं आणि ही झाली तुमची नाईट क्रीम. ही क्रीम तुम्हाला अगदी रात्रीच्या वेळी लावायची आहे, जेव्हा तुम्ही चेहरा वॉश करता. त्याच्यानंतर तुम्ही जर आणखी चांगल्या स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल, टोनर, सिरम, त्यानंतर जर ते मॉइश्चरायझर तुम्ही लावता तर तुम्ही हे मॉइश्चरायझर अगदी लावून बघा. ॲक्च्युली बरेच जण, आता मी तुम्हाला मॉइश्चरायझर काय म्हणत आहे, कारण की प्रत्येक जण सकाळी जे मॉइश्चरायझर लावतात तेच रात्री लावतात. परंतु अतिशय प्रॉपर जर स्किन केअर रुटीन फॉलो केला तर रात्रीच्या वेळी नाईट क्रीम वापरायला पाहिजे. आता काय फरक असतो, ॲक्च्युली मॉइश्चरायझरमध्ये आपण अशा वेळेस जेव्हा एक्सटर्नल बाहेर आपण काम करतो आहे किंवा आपल्याला बाहेर जायचं आहे, तर मग धूळ साचली नाही पाहिजे, चेहरा मॉइस्ट राहिला पाहिजे, त्यासाठी आपण एक मॉइश्चरायझर लावतो. रात्रीच्या वेळी आपल्याला कुठे जायचं नसतं, आपल्या स्किनला प्रॉपर स्किन केअर रुटीन हे रात्री केल्याने ती खूप छान परिणाम होतो. आणि नाईट क्रीम यावेळी अशा वेळेस आपण लावतो जेणेकरून त्याच्यातले पूर्ण घटक हे आपल्या स्किनमध्ये पेनिट्रेट होतात, म्हणजे आतपर्यंत जातात. कारण की बाहेर गेल्यानंतर ते तेवढे घटक राहत नाही, त्याला धूळ साचते, त्याला घाम येतो. पण रात्रीच्या वेळी असं काहीही नसतं. त्याच्यामुळे नाईट क्रीम स्पेशली खूप छान इफेक्टिव्हनेसने काम करतं रॅदर दॅन जे सकाळी आपण मॉइश्चरायझर लावतो. आणि आता हे नाईट क्रीम वापरताना जेही आपण घटक वापरलेलं आहे, आता पहिले जे ॲलोवेरा जेल लावलं आहे ते अँटीसिपेटचं काम करतं, म्हणजे अतिशय कोरफडचा जो गर आहे त्याच्यासारखा गुणधर्म, म्हणजे अतिशय किटाणू नाहीसे करणं, बॅक्टेरिया, ॲक्च्युली आपल्याला पिंपल्स येणं किंवा काही येणं कशामुळे येतात, तर ते फंगल इन्फेक्शन किंवा काही अशा गोष्टी ज्या आपल्या चेहऱ्याला सूट नसेल झालेल्या, बॅक्टेरिया इन्फेक्शन, याच्यामुळे होतं. आता त्याला किल करण्याचं काम ॲलोवेरा जेल करतं. त्यामध्ये आपण ग्लिसरीन आणि गुलाबजलचं इतका चांगला मॉइस्ट देण्याचं काम कितीतरी वर्षापासून जर कोणी काही आधीच्या लोक जर वापरत असेल तर ते ग्लिसरीन आणि गुलाबजल होतं, अगदी मॉइस्ट देण्याचं काम करतं. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकलं, ऑइल ह्याच्यासाठी आपण टाकलेलं की त्याला एक ग्लोईनेस, एकदम चिकटपणा न येता एकदम तेल थोडंसं चेहऱ्याला ना ते मॉइस्ट असं मॉइश्चरायझर सारखं वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण त्याला तेल टाकलेलं. आणि विटॅमिन ईचा जो गुणधर्म असतो, विटॅमिन ई चेहऱ्याला खूप चांगली असते, केसांना सुद्धा छान असतं आणि अशी सुद्धा छान असते. त्याच्यामुळे आपण खूप फूडमध्ये पण विटॅमिन ई मिळतं, परंतु आता तेवढा आपल्याला टाईम नसतो किंवा आपल्याला तेवढी माहिती नसते. त्यामुळे विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही यामध्ये टाकायची आणि ह्या सर्वांचं जेव्हा एक मॉइश्चरायझर, एक छान नाईट क्रीम बनतं, ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं. याने तुम्हाला काय काय फायदे होणार, एक तर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला जो
रात्रीच्या वेळी मी काय लावू हा जो प्रश्न होता, अगदी हे मॉइश्चरायझर लावलं आणि तुम्ही झोपले तरीही चालेल, काही दुसरं नाही लावलं तरी चालेल, पण नाईट क्रीम तरी लावायला हवं. त्याच्यामुळे तुम्हाला तो एक प्रश्न तुमचा सुटेल. किंवा तुम्हाला मॉइस्ट देण्याचं आणि कोणताही असा घटक मी वापरत नाही आहे की ज्याने मला हा सूट होतो का, किंवा मी ट्रायल करून बघू का. जर ट्रायलसाठी आपण आणलो तर आपले पैसे जाणार, ती क्रीम सूट नाही झालं तर मग ती वाया जाणार, अशा काहीच प्रश्न नाही येणार, कारण की याच्यातले सर्व घटक तुम्हाला सूट होणारे आहेत. त्यामुळे तोही प्रश्न तुमचा सुटेल. आणि जे मॉइस्ट, एक ग्लोईनेस आणि एकदम छान स्किन देण्याचं काम जे नाईट क्रीम करतं, ते पण एक ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला या क्रीममध्ये मिळेल. तर आय होप तुम्हाला हा जो पण मी नाईट क्रीम सांगितलं आहे, जे तुम्हाला रात्रीच्या वेळी लावायचं आहे, तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही नक्की कराल आणि याचे काही फायदे झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील, आणखी काहीतरी कशावरती उपाय हवा असेल, तर तुम्ही मला तेही सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत